नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो ते वाराणसी या थेट विमानसेवेची घोषणा केली. ते आज कोलंबो इथं आंतरराष्ट्रीय वेसाक संमेलनाला संबोधित करत होते. या सेवेमुळे श्रीलंकेतल्या तामिळ लोकांना काशी विश्वनाथाचं दर्शन घेता येईल असं त्यांनी नमूद केलं. येत्या ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्याबाबतचं नियोजन केलं जाईल असंही मोदी यांनी पुढे सांगितलं. भगवान बुद्धांनी दिलेली शांती आणि समतेची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी भारत आणि श्रीलंका एकत्रितपणे काम करतील असं प्रतिपादन मोदी यांनी या संमेलनात मुख्य अतिथी म्हणून बोलताना केलं. राज्यातले शेतकरी आणि जनतेशी संवाद साधता यावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात येत्या 25 मे पासून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार आणि मंत्री यात्रेत सहभागी होणार आहेत. 15 दिवस ती संपूर्ण राज्यभर फिरणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी थेट त्यांच्या शेतातच संवाद साधला जाणार आहे. तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार असून त्यांचं शंका निरसनही केलं जाणार आहे. 25 लाख शेतकऱ्यांना भेटण्याचं उद्दिष्ट या यात्रेत असल्याचं दानवे यांनी पुढे सांगितलं. विजेची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्य शासनही आता एलईडी बल्ब अनुदानित दरात देणार असून सरकारी आस्थापनांमध्ये असलेल्या परंपरागत बल्बच्या जागी एलईडी बल्ब बसवणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात पीटीआयशी बोलताना दिली. राज्यातल्या 43,000 खेड्यांच्या रस्त्यांवरचेही विजेचे दिवे बदलून त्याजागी एलईडी बल्ब बसवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. हे बल्ब बसवल्यानं राज्यात जवळपास 50 ते 60% वीज बचत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक नोंदणी केंद्र स्थापन करण्यास सांगितलं आहे. शाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांना शाळेनं त्यासाठी प्रोत्साहन द्यावं असंही मंडळानं नमूद केलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा आणि शिष्यवृत्त्यांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आधार क्रमांक बंधनकारक करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं शाळांना याबाबत सुचवलं आहे. मात्र शाळांना ते बंधनकारक असणार नाही. परभणी औद्योगिक वसाहतीतल्या माहेश्वरी ऑईल मिलला काल रात्री 12:30च्या सुमारास आग लागली. मिलमधल्या बारदाणा आणि सरकीला ही आग लागली असून सुमारे 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न चालू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल बनावट दारूकांड प्रकरणातील 20 आरोपींविरोधात सुमारे 2400 पानांचं आरोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागानं दाखल केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी पत्रकारांना दिली. या गुन्ह्यामध्ये सुजितसिंग भगतसिंग गंभीर या आरोपीचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील 20 आरोपींपैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 2 जण फरार असून 17 जण कैदेत आहेत. जलयुक्त शिवार योजना ही योजना आता राहिली नसून ती एक चळवळ बनली आहे असं प्रतिपादन सहकार आणि पणन मंत्री तसंच साताऱ्याचे सहसंपर्क मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल खटाव तालुक्यातल्या भोसर इथं केलं. भोसर इथं 6 बंधारे बांधण्यासाठी 86 लाख रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं आश्वासनही खोत यांनी यावेळी दिलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची 250 एकर जमीन जळगाव औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागानं तयार करावा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिले. मंत्रालयात जळगाव इथल्या उद्योगांच्या अडीअडचणीबाबत जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशन आणि शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक भूखंडाचे हस्तांतरण करताना कराव्या लागणाऱ्या अभिहस्तांतरण पत्रासाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करून निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं अंतिम फेरीत आज प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिनं उझबेकच्या गपलर नबीरा एसेनबावा हिच्यावर 6-2नं मात केली. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या रसाको कबईच्या सोबत साक्षीचा आता अंतिम सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून